नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर नितेश दळवी। आज आपण जुन्या चिकू झाडांचे पुनर्जीवन छाटणीद्वारे कसे करावे याची प्रत्यक्ष कृती आपण पाहणार आहोत। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजला सबस्क्राईब करा। तर आपण ही पाहिली जुनी चिकूची लागवड आहे, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाखीय वाढ झालेली आहे। त्याचबरोबर पुरेसा सूर्यप्रकाश आहे तो इथे मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणात इथे सावली झालेली आहे। तसेच आपण हा बुंदा पाहिलात तर येथेही हा सूर्यप्रकाश व्यवस्थितरित्या पोचत नाही, त्यामुळे प्रकाशसंश्लेषण आणि अन्न प्रक्रिया ह्याच्यावर परिणामी मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट दिसून येते। जर अशा आपल्याला जुन्या आणि अनुत्पादित चिकू बागेपासून दर्जेदार आणि उत्तम प्रतीचे उत्पन्न मिळवायचं असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी शिफारशीत केल्याप्रमाणे शेंड्यापासून साधारणतः 1 मीटरपर्यंत सर्व बाजूनी आपल्याला छाटणी करणे गरजेचे आहे। ही छाटणी आपण पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात केली तर निश्चितच आपल्याला ह्याच्यापासून चांगल्या प्रतीचे उत्पन्न ह्या झाडापासून मिळू शकते। तर ह्या छाटणी करतेवेळी जी लागणारी जी साधनसामुग्री आहे, तर सर्वप्रथम छाटणी करण्यापूर्वी अशा जुन्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लाल मुंग्यांचा प्रादुर्भाव होतो। तर छाटणी करण्याच्या आदल्या दिवशी आपण क्लोरोपायरिफॉस डस्ट ही पावडर आहे ही सर्व फांद्यांना मारणं गरजेचं आहे, जेणेकरून छाटणी आहे ती सुलभरित्या होऊ शकते। तसेच छाटणी करतेवेळी आपल्याला धारदार करवतीचा वापर करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जर छाटणी करायची असेल तर त्याकरिता यांत्रिक करवतीचा वापर केला तरीही सुलभरित्या करता येईल। तसेच हे ब्लॅक जपान नावाचं जे रासायनिक द्रव्य आहे जे छाटणी केलेल्या भागाला तिकडे लावत असतो। तसेच हे दुसरं आहे ते म्हणजे कार्बेंडाझिम, हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे। ह्याचा वापर आपण ब्लॅक जपानमध्ये साधारण लिटरला 15 ग्राम ह्या प्रमाणात करतो। त्यानंतर क्लोरोपायरिफॉस हे कीटकनाशक आहे, ह्याची फवारणी आपण छाटणी केलेल्या झाडांना करत असतो। तसेच ब्ल्यू कॉपर आणि चुना ह्याचं मिश्रण मिळून आपण बोर्डो मिश्रण तयार करतो, झाडाच्या बुंद्याला सर्वीकडे लावतो। आणि फवारणी करताना आपण फूट स्प्रेअर किंवा गटूर पंप, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जर आपल्याला फवारणी करायची असेल तर त्यासाठी पॉवर स्प्रेचा उपयोग केल्यास अत्यंत सुलभ राहते। छाटणी करतेवेळी आपल्याला सर्वप्रथम शेंड्यापासून 1 मीटर अंतरावर केल्यानंतर मधील फांदीची छाटणी अशा प्रकारे करावी जेणेकरून सूर्यप्रकाश व्यवस्थितरित्या सर्व बाजू पोचेल। त्याचबरोबरीने छाटणी करतेवेळी आपल्याला चांगला काप व्यवस्थितरित्या असा द्यायचा आहे की जेणेकरून साल पिंजणार नाही, हेही अत्यंत गरजेचे आहे। छाटणी केल्यानंतर सर्वप्रथम ज्या फांद्या आहेत त्या आपल्याला ह्या प्रक्षेत्रापासून लांब नेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर छाटणी केल्यानंतर आपण कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा वापर करताना आपण प्राथमिक सुरक्षेच्या दृष्टीने हँडग्लोव्ज, त्याचबरोबर मास्क आणि गॉगल ह्याचाही वापर करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर छाटणी केल्यानंतर काही दिवसानंतर मोठ्या प्रमाणात ह्या वॉटर शूट्स ह्याच्यामध्ये दिसून येतात, तर ह्या वॉटर शूट्स पण काढणं हेही अत्यंत गरजेचं आहे। तसेच छाटणी केल्यानंतर त्या ठिकाणी ब्लॅक जपान, ज्याच्यामध्ये आपण कार्बेंडाझिम नावाचं बुरशीनाशक मिसळलेलं आहे, तर हे आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लावायचं आहे जेणेकरून कुठच्याही रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही। तसेच क्लोरोपायरिफॉस नावाचं जे कीटकनाशक आहे ज्याची 5 मिली प्रति लिटर पाणी ह्या प्रमाणात घेऊन ह्या झाडाच्या सर्व बुंद्याला व्यवस्थितरित्या फवारणी करायची आहे। असं केल्यास खोडकिड्याचा प्रादुर्भाव होणार नाही। त्यानंतर आपल्याला बोर्डो पेस्ट जी आपण तयार केलेली आहे ती अशा रीते आपल्याला व्यवस्थितरित्या ह्या बुंद्याच्या ठिकाणी तिकडे लावायची आहे। ह्या झाडाला शिफारशीत केल्याप्रमाणे योग्य ती खताची मात्रा
आणि पाण्याचं नियोजन हेही करणं अत्यंत गरजेचं आहे। असे केल्यास आपल्याला चिकूपासून दर्जेदार आणि उत्तम प्रतीचे उत्पन्न निश्चितरित्या मिळेल। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला त्याचबरोबर फेसबुक पेजला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर चिकू बागायतदारांना सांगितलेल्या प्रात्यक्षिकाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करा। धन्यवाद।